नमस्कार, काव्य ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। आज आहे माझ्याकडे तर हळदी कुंकाला कोणतं वाण लुटले ते नक्की पहा आणि आज थोडी त्याच्याबद्दल माहिती सुद्धा सांगणार आहे। गुलाब पाणी का आपण शिंपडतो, हळदी कुंकू लावतो का, सवाष्णींचं पूजन का केलं जातं किंवा बरंच काय काय फुलं का देतात, त्याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमार्फत सुद्धा मिळणार आहेत। आणि माझ्याकडे आलेले सुवासिनी कोण कोण होत्या, किती आल्या, ते सर्व तुम्हाला या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंतच पहा आणि आवडल्यास सबस्क्राइब नक्की करा। आता आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू ठेवतो, ते रथसप्तमीपर्यंतच का करावे, तर त्याची सुद्धा थोडीशी आपण माहिती घेऊया। रथसप्तमीच्या पर्यंतचा काळ हा तेजाला पुष्टी देणारा असल्याने हा काळापर्यंत हळदी कुंकू केली जाते। त्यानंतर हळूहळू तेजाचे प्राबल्य न्यून होऊन लागते, त्यामुळे विधीतून मिळणाऱ्या पुनर्दर्शन फलप्राप्तीचे प्रमाणही न्यून होते। म्हणून आपण मकर संक्रांतीला रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करतो। इथे मी हळदी कुंकाची तयारी करून ठेवलेली आहे। हळदी कुंकाची सगळं असं डेकोरेट करून ठेवलेलं आहे। जे काय आपण वाण लुटतो ते ठेवलेले आहेत, लहान मुलींसाठी सुद्धा ठेवलेले आहेत। आणि इथे मी काढलेली आहे रांगोळी। तुम्हाला कशी वाटली रांगोळी नक्की कमेंट्सद्वारे सांगा आणि हळदी कुंकू सुद्धा कसा झाला हे सुद्धा नक्की सांगा। आज हळदी कुंकासाठी मी एक नवीन लुक तयार केलेला आहे। पहा, छान वाटते का, मला हा चांगला दिसत होता का हे नक्की कमेंट्सद्वारे सुद्धा सांगा। घागरा प्लस साडी अशा प्रकारचं माझं गेटअप होतं, लुक होतं आज माझं। आजचं मेकअप माझं सुवर्णा पाटील म्हणून ज्या वहिनी आहेत आमच्या इकडच्या, माझ्या म्हणजे फ्रेंड आहेत, त्यांनी हे केलं होतं। तुम्हाला सुद्धा जर घरी जाऊन मेकअप असं करायला हवं असेल, फ्रेंडमध्ये असाल किंवा शेजारच्या गावात असाल तर प्लीज त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे। तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना मेकअपला बोलवा। इथे तुम्हाला हळदी कुंकाची माहिती मी उखाणे बरेच सांगितलेले आहे संक्रांतीचे, परत आणि त्याचे सगळ्या प्रकारे कसे हळदी कुंकूचे काय काय अर्थ आहे ते सांगितलेलं आहे। हळदी कुंकू असो अथवा कोणताही कार्यक्रम असो, पण पहिलं देवाजवळ वाण हे ठेवलंच पाहिजे, कारण ज्याच्या कृपेने हे सौभाग्य मिळालेलं आहे त्याला तर धन्यवाद देऊन त्याच्याजवळ समोर पहिले वाण ठेवून म्हणजे पुरवठा यावं आणि आपलं सौभाग्य वाढवावं यासाठी आपण तिथे प्रार्थना करावी आणि मगच आपण इथे द्यायला सुरुवात करत आहोत हळदी कुंकू। इथे मी गुलाबदानीने इथं अत्तर शिंपडले आहे। त्याचं कारण काय असतं, गुलाब पाण्याने काय होतं, गुलाब पाण्यामुळे प्रक्षेपित होणाऱ्या अपस्वांशी संबंधित सुगंधी लहरीमुळे वायुमंडलातील देवांच्या लहरी कार्यरत होतात आणि आपोआपच वातावरणात शुद्धी होते। वातावरणातील लक्षणं ज्या असतात ते दूर होतात। आता आपण हळदी कुंकू का लावतो, तर हळदी कुंकाचं लावणं पण कसं आहे, हळदी कुंकू लावणे म्हणजे दुसऱ्या जीवातील श्री दुर्गा देवी अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आवाहन करून तिचे कृपादृष्टी संपादन करणे, अशा प्रकारे म्हणून आपण हळदी कुंकू लावतो। आणि आपण आता वाण देतो, ते वाण का देतो, तर सुवासिनी हळदी कुंकाच्या कार्यक्रमात करून जे देतात त्याला वाण देणे असे म्हणतात। वाण देणे म्हणजे दुसऱ्याच्या जीवातील देवत्वाला तन मन आणि धन यांनी शरण जाणे। संक्रांती काळात साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणामुळे देवतेची कृपा म्हणजे देवांची कृपा होऊन जीवाला इच्छा फलप्राप्ती होते, म्हणजे आपल्याला फलप्राप्ती मिळते। त्यामुळे आपण हे वाण देत असतो। हे आपले आवड म्हणून न करता जे आपल्याला येणारे आहे ते आदिशक्ती आहे आणि आपल्याला त्याची कृपादृष्टी मिळावी म्हणून आपण द्यावी। कुमारिकांना सुद्धा त्याच्यामध्ये जी कुमारिका आहे तिला सुद्धा द्यावं, घरातले असो बाहेरचे असो, पण त्यांना सुद्धा वाण द्यावं, कारण आता दान देताना आपण कोणत्या वस्तू द्याव्यात, तर नवे भांडे
वस्त्र, अन्न, तीळ, तिळपात्र, गुळ, गाय, घोडा, सोने किंवा भूमी याच्या यशाशक्ती दान द्यावे। या दिवशी सुवासिनी दान देतात। काही पदार्थ सुवासिनी मालकांना लुटतात आणि त्यातील तिळगुळ देतात। सुवासिनी हळदी-कुंकूचा कार्यक्रम करून जे देतात त्याला वाण देणे असे म्हणतात। म्हणजे आपण जे देतो त्याला वाण देणे असे म्हणतात, वाण लुटणे असे म्हणतात। आपण मकर संक्रांतीला जे हळदी करतो त्याच्यामुळे मकर संक्रांती रथसप्तमी हळदी समारंभ केला जातो। त्याच्यात काय होतं तर मकर संक्रांतीला ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत असते। सूर्याच्या उतरण्यामध्ये ब्रह्मांडात रजसत्व लहरी अधिक असतात। अशा पोषक काळामध्ये हळदी निवडणे हे अधिक लाभदायक असते। हळदीकुंकाच्या माध्यमातून आपण सुवासिनीच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच पूजा करत असतो। म्हणून आपण हे जे हळदीकुंकू करतो हे आवड म्हणून नाही तर त्या आदिशक्तीला आपण घरी बोलवत असतो, म्हणून आपण हळदीकुंकू करावा। तुम्हाला ही माहिती माझी आवडते का? अजून अशाच बऱ्याच माहिती तुम्हाला मिळणार पुढे या व्हिडिओमध्ये आहेत आणि येणारे पण व्हिडिओ ज्याच्यात आहेत त्याला सुद्धा मी माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे। हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनीमधील श्री दुर्गा देवी प्रगट तत्व जागृत होतं आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते। हळद कुंकू करणे म्हणजेच एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीला रवींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे। हळदी कुंकवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील जीवत्वाची पंचोपचारातून पूजा करत असतो। हळदी कुंकू आणि वाण देणे आदी विधीतून जीवांना सगुण भक्ती साकार होण्यात तसेच ईश्वरप्राप्ती जीवाचा भाव वाढवण्यास सहाय्य होते। म्हणून आपण जो वाण देतो ना तो कसा नेहमी द्यावा तर ते वाण देताना नेहमी पदराचा टोक वाणाचा आधार देऊन देतात। वाण देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील जीवत्वाचा तन-मन आणि जग त्यांना त्यातून शरण देणे। पदराच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वस्त्र असक्तीचारीही त्याग करणे। या काळात दिलेल्या वाणातून देवतांनाही प्रसन्न होऊन जीवाला इच्छाप्राप्ती फळ प्राप्ती होते, म्हणजे दान साकारणी लागते। म्हणून आपण जेव्हा कोणतंही वाण देतो तेव्हा नेहमी पदराचा टोक घेऊनच आपण वाण द्यावा। आता इथे आपण मी तुम्हाला दिसत आहे पदरचा टोक घेऊन अशा प्रकारे वाण देत आहे, कारण की पदराची टोकानेच वाण वाटावं। तुम्ही जसं जेव्हा ओटी पोटामध्ये बाळ असतं तेव्हा आपण ओटी भरताना ओटी जवळच पदर घेतो, त्याप्रमाणे त्या ओटी पोटासाठी आपण ते ओटी भरतो त्या टायमात तसं करतो आणि हे वाण देताना नेहमी पदराच्या साहाय्याने द्यायचं असतं। आपण आता खाऊ देतो, बाहेरची माणसं येणारी असतात त्यांना खाऊ सुद्धा वाटतो, त्याप्रमाणे मीही वाटलं काय देणार तर मग मी त्यांना जे मला वाटलं चांगलं वाटलं त्याप्रमाणे इथे मी खाऊ देत आहे त्यांना। आणि ज्या दिवशी हळदी कुंकू असतो ना त्या दिवशी खूप घरामध्ये प्रसन्नता असते, असं कोणतं तरी खूप सकारात्मक कार्यक्रम होतं अशी जाणीव होत असते। त्यामुळे दान देताना सुद्धा मन शांत ठेवून
वर्ष पूर्ण झालेली आहेत. दरवर्षी काहीतरी छानपैकी असं युजफुल जे असेल अशा प्रकारचे वाण लुटण्याचे प्रयत्न करत असते. कारण की जे वाण देतो आपण ते काहीतरी उपयुक्त म्हणून असावं, नाहीतर नुसतं वेस्ट म्हणून करून नुसतं द्यायचं म्हणून देणं हे सुद्धा चांगलं नाही आहे. कारण की आपण जे वस्तू घेतो किंवा कोणती गोष्ट घेतो ते घरी गेल्यानंतर त्याचं काहीतरी उपयोग व्हायला हवा ना. त्यामुळे अशाच प्रकारच्या वस्तू तुम्ही सुद्धा देताना विचार करूनच द्या, म्हणजे ते पुढे तुमचेच हळदीकुंकवाचं आहे हे सुद्धा आठवणीत राहणार आहे. इथे बघा ओवी सुद्धा तिथे अत्तर शिंपडताना दिसते आहे, हळदी कुंकू वगैरे लावायला. आणि मुलं आली ना की ओवीचं खूप असं, ओवीला लहान मुलं हवं असतं, लहान बाळाबरोबर खेळायला. लहान कशाला, तिच्याशिवाय थोडे मोठे आले तर. आणि ओवीला खूप अशी कार्यक्रम असलं, खूप लोक असली का तिला खूप आवडतं. कार्यक्रमामध्ये तिचं खूप आनंदाचे दिवस असतात आणि नाचत असते, बागडत असते. कुठल्याही कार्यक्रमात खूप ती सुद्धा माझ्यासारखी एन्जॉय करत असते. कारण मला कोणत्याही कार्यक्रमामध्ये एन्जॉय करायला आवडतो. जे कार्यक्रम येणार त्या आयुष्यामध्ये त्याचं आनंद घेता यायला हवं. कारण की जे पुढे कोणी पाहिलेलं नाही पण जे येतं आहे त्याच्यात आनंद घेतल्यानंतर आयुष्यात आनंद भरलं जातं. त्यामुळे माणसाने नेहमी आनंदित राहायलाच हवं, पण त्याच्यामध्ये नेहमी अशा प्रकारचे उत्साही कार्यक्रम. कारण हळदी कुंकू असो उद्या, आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या ओवीचं बोलणार होणार आहे, त्याचीच माहिती सुद्धा देणार आहे आणि बोलणार कसं झालं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. अगोदरच्या बोलण्याचा मी व्हिडिओ दाखवला होता तो माझ्या ओवीचा गेल्या वर्षीच्या बोलण्याचं होतं. इथे मी आता सगळ्यांना, ताईला, मोठी ताई, बारकी ताई, वहिनी, बऱ्याच अशा सगळ्याजणी आणि कुमारिका सुद्धा होत्या त्याच्यामध्ये, त्यांना सुद्धा मी ओवाळणी करून आरती म्हणजे जे हळदी कुंकू लावून त्यांना सुद्धा वाण वाटलेलं आहे. आणि ओवी सुद्धा त्याच्यात मदत करतेच. तुम्हाला इथे दिसत आहे, तुम्हाला इथे माझी मुलं दिसत नाही आहेत कारण की मुलं आणि पुरुष मंडळी बरीचशी बाहेरच होती. ती काय आता बायकांमध्ये बसायला येणार नाहीत, थांबायला येणार नाहीत, त्यामुळे नव्हती. काव्य सुद्धा तुम्हाला इथे दिसत नाही आहे. त्यामुळे डेस्टिनेशन वेडिंग अशा प्रकारे माझा हळदी कुंकू पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.